झी 24 तास एक पाऊल पुढे. महेशला पण मला फक्त एवढंच सांगायचं, असं करू नको कधी. पण आज ज्या प्रकारे महेशने हे सगळं हातामध्ये घेतलंय, आणि मी मागेच एकदा सांगितलं होतं, मी सर्व ते मराठी थिएटर्सना स्क्रीन मिळत नव्हते त्यावेळेला. तुम्हाला माहिती माझी आंदोलनाची पद्धत कशी असते. आणि त्यावेळेला मग नंतर मी एक बैठक बोलवली. महेश होता, सगळे बरेच जण होते त्यावेळेला, की तिकडे आपले अनेक दिग्दर्शक मराठी होते, कलाकार होते, प्रोड्युसर्स होते, अनेक लोक होते. आणि तेव्हा त्याला फक्त एवढंच सांगितलं, म्हटलं मी तुम्हाला स्क्रीन मिळवून देऊ शकतो, मी तुम्हाला प्रेक्षक मिळवून नाही देऊ शकत. तुम्हाला प्रेक्षक तुम्हालाच मिळवावं लागेल, कारण ते कधी काही करू शकत नाही. मी आता घरात उचलून सगळ्यांनी चला काय पिक्चर लागले कळत नाही तुम्हाला, असं तर मी करू शकत नाही. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त हा दम मी थिएटर मालकाला देऊ शकतो, मी कुठच्याही लोकांना देऊ शकत नाही. आणि ते चांगले चित्रपट मला असं वाटतं करण्याची जबाबदारी इथेच माझ्यासमोर बसलेल्या अनेक सर्वच कलावंतांची आहे, की टेलिव्हिजनवरती, मराठी टेलिव्हिजनवरती ज्या मी पाहत नाही, माझ्या पत्नीकडनं किंवा आईकडनं ह्या गोष्टी मला कळतात म्हणून सांगतो, पण हिंदी टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या सिरियल्स होतात त्याच्यापेक्षा अप्रतिम सिरियल्स या मराठीमध्ये होतात, हे मला कळलं घरून. आणि त्या टेलिव्हिजन सिरियल्स घरातल्या सोडून तुमचा चित्रपट पाहायला लोकांनी, प्रेक्षकांनी का यावं, असं खणखणीत जाणं हे तुमच्याकडे असल्याशिवाय पुढे काय होणार आहे. उद्या दुबईत जा, सिंगापूरला जा, लंडनला जा, अजून कुठेही जा, पण मला मराठी जे चित्रपट आहेत त्या चित्रपटामध्ये मगाशी महेशने सांगितलं की वेगळे विषय हाताळले पाहिजेत, निश्चित हाताळले पाहिजेत, परंतु त्याचबरोबर माझे हिंदी चित्रपटामधले माझे प्रोड्युसर आहेत ओळखीचे, माझे मित्रच आहेत, साजिद नाडियादवाला. मला त्यांनी एकदा फार पूर्वी एकदा सांगितलं होतं की राजभाई क्या है ना, मोगले आजम मेरे को भी बनानी है, लेकिन पहिले पैसे कमाने. पैसे हातात आल्यानंतर, गब्बर झाल्यानंतर तुम्हाला जे काही करायचे, मोगले आझम बनवायचं, मोगले आझम बनवा. परंतु मला असं वाटतं की पहिल्यांदा मराठी चित्रपटाकडे, मराठी दिग्दर्शकाकडे, प्रोड्युसरकडे, सगळ्यांकडे प्रचंड पैसे आले पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही करायचे असतील, प्रयोग करायचे असतील, ते तुम्ही सगळे प्रयोग करावे. परंतु प्रत्येक वेळेला आपण काहीतरी प्रयोगच करत बसायचे आणि मग त्याच्यानंतर ते चित्रपट जर नाही चालले तर मग पुढे काय करायचं. त्याच्यामुळे चित्रपट हा त्याच्यामध्ये ती एंटरटेनमेंट व्हॅल्यू ही गोष्ट असलीच पाहिजे, त्याच्यामध्ये पैसा हा आलाच पाहिजे, आणि तरच मराठी चित्रपट, मराठी नाटक हे वाढेल, पुढे जाईल. नाही तर प्रत्येक दर आठवड्याला काहीतरी नवीन येईल आणि गप्प बसेल, तर असं फक्त करून चालायचं नाही. मी हे आपल्याला सांगतो याचं कारण, चित्रपट हा हे माझं पॅशन आहे. मी जर राजकारणामध्ये नसतो तर मी फिल्म मेकिंग मध्ये असतो, आणि फिल्म मेकिंग हे माझा सगळ्यात आवडणारा सब्जेक्ट आहे. म्हणजे मला राजकारण हा नंतर, परंतु फिल्म मेकिंग हा माझा सगळ्यात आवडणारा विषय आहे. आणि म्हणून त्या आत्मीयतेने मी ही गोष्ट आपल्याशी शेअर करतोय. कुठे राजकीय व्यासपीठ किंवा इतर गोष्टीतनं मी ही गोष्ट आपल्याला सांगत नाहीये. बऱ्याचदा आमच्या ज्या चर्चा होतात त्या महेशच्या वगैरे आमच्या ह्याच प्रकारच्या चर्चा होतात. हे मिरता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी महेश पुढे नेतोच आहे, परंतु मराठी सर्व चित्रपट मोठ्या प्रमाणावर तुम्ही पुढे न्यावेत. त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या माझ्याकडनं आपल्याला मिळणारच आहेत असं गृहीत धरून आपण पुढची सगळ्यांनी वाटचाल करावी अशी मी अपेक्षा मानतो. आज या कार्यक्रमाला मला महेशने बोलवलं, सर्व आपण इथे उपस्थित झालात. याच्यानंतर माझे मित्र राहुल रानडे यांचं नाटकाचं कार्यक्रम आहे, सिनेमा नावाचा माणूस. तर राहुललाही माझ्या मनपूर्वक शुभेच्छा, महेशलाही शुभेच्छा, सर्व लोकांना निर्माण केलं त्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा. वीरानंदांनीही बांधली, वीरानंदांनी यांनी बांधल्यानंतर पण काशीनाथ घाणेकरांचं नाव दिलं हेही महत्वाचं. काय बरोबर बोलला ना मी. त्याच्यामुळे सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि सिंगापूरचा आपला कार्यक्रम सर्वांचा यशस्वी होईल. त्याचबरोबर मला महेशने सांगितलं होतं की यावेळेला केसरी टूर्स इथे वीणाताई वगैरे आलेले आहेत, त्याच्यामुळे ते ह्या वेळेला तुम्हा सगळ्यांना सिंगापूरला नेणार आहेत.
तर केसरी परिवाराला देखील माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि मित्ताच्या सर्व माझ्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास एक पाऊल पुढे.